बघा आता पुढे काय झालंय. सो शी वेट अप हर टिनी टायनी स्टेअर. स्टेअरचा अर्थ काय आहे, ज्या ती पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर जेव्हा ती जात होती, कारण ती जेव्हा बाहेरून आली होती, बाहेरून आल्यावरती थोड्याफार प्रमाणामध्ये थकलेली होती आणि ती थकले असल्या कारणामुळे ती झोपायला चालली होती, म्हणून ती त्याने दिले सो शी वेट अप हर टिनी टायनी स्टेअर. तिच्या छोट्याशा पायऱ्यामधून टू हर टिनी टायनी बेड, तिच्या छोट्याशा बेडवरती ती काय केलं, अँड पुट द टिनी टायनी बोल इन टू टिनी टायनी कबर्ड. आणि तिने काय केलं होतं, ती त्याच्याकडे चाललेली होती, त्या स्टेअरमधून त्या पायऱ्यांमधून ती वरती चालत असताना ती छोट्याशा ती बेडमध्ये गेली. अँड पुट द टिनी टायनी, पुट म्हणजे काय, तिने ठेवले आहे. पुटचा अर्थ काय आहे, ठेवणे, बरोबर. अँड टिनी टायनी गोन इन टू टिनी टायनी कबर्ड, तिचं जे छोटंसं जे कपाट होतं त्या छोट्याशा कपाटामध्ये तिने काय ठेवलेलं आहे, जे हाड आहे ते तिने ठेवलेलं आहे. बघा आपण पुन्हा समजून घेणार. शी वेट फॉर टू टिनी टायनी स्टेज, ती तिच्या छोट्याशा पायरीमधून ती तिच्या छोट्याशा बेडरूममध्ये गेली आणि तिचं छोटंसं जे कपाट होतं त्या छोट्याशा कपाटात ते छोटंसं जे बोन होतं, जे हड्डी होती, जे हाड होतं ते तिने ठेवलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे ती काय करत आहे, बघा इथे जिनाकडून ती चालत आहे. ती चालता चालता ती तिच्या छोट्याशा स्टेअरमधून छोट्याशा बेडमध्ये गेली आणि ती कपाटामध्ये ते बोन ठेवलेलं आहे. कपाट बघा तिथे कपाटमध्ये ठेवलेलं आहे. आता इथून पुढे काय होणार बघा. आता इथे जे हॉरर सीन आहे किंवा जे भीतीदायक वातावरण आहे ते कशा प्रकारे निर्माण होणार आहे बघा. आता ते देखील पाहणार आहोत. अँड वेन दिस टिनी टायनी वुमन, अँड वेन, अँडचा अर्थ काय, आणि इथे बघा शब्द आलेला आहे आणि. वेन दिस टिनी टायनी वुमन, ती छोटीशी बाई हॅड बीन टू स्लीप टिनी टायनी टाईम, आणि ती छोटीशी बाई त्या छोट्याशा बेडवरती काय करत आहे, झोपलेली आहे. झोपण्याच्या वेळेवर तिची जी झाली आहे आणि ती काय गेली आहे, झोपून गेलेली आहे. बघा इथे चित्रात तुम्हाला दिसत आहे. अँड वेन धिस टिनी टायनी वुमन, ती छोटीशी बाई हॅड बीन टू स्लीप, ती काय झाली आहे, झोपलेली आहे. अ टिनी टायनी टाईम, तिच्या छोट्याशा वेळामध्ये छोट्याशा बेडवरती ती छोटीशी बाई झोपलेली आहे की नाही ही मजेशीर गोष्ट, की छोटीशी बाई छोट्याशा बेडवरती तिच्या छोट्याशा वेळात ती काय केलेली आहे, झोपलेली आहे. अशा प्रकारे जो टिनी टायनी हा जो वर्ड आहे किती वेळा येत आहे तुम्ही हे देखील ऑब्झर्व करू शकता, निरीक्षण बघा करू शकता. बघा आता पुढे काय झालेलं आहे बघा आपण पाहणार आहोत. शी वॉज अवेक, शी वॉज अवेक, ती उठली होती आहे. ती उठली होती बाय अ टिनी टायनी व्हॉइस, एका छोट्याशा आवाजाने ती उठली आहे. व्हॉइसचा अर्थ काय आहे, आवाज आहे. आपण आवाज म्हणू शकतो, ध्वनी म्हणू शकतो. बघा ती छोटीशी बाई एका छोट्याशा आवाजाने ती उठली आहे. शी वॉज अवेक, ती उठली आहे. शी वॉज अवेक, ती उठली होती. बाय अ टिनी टायनी व्हॉइस, एक छोट्याशा आवाजाने ती काय उठली आहे. फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड, कुठून उठली आहे, तिच्या कपाटाच्या आवाजामधून तो आवाज येत आहे त्याच्यामुळे ती उठलेली आहे. विच सेड, आणि ती काहीतरी बोलत आहे. कळालं मुलांनो, ती थकली होती, ती थकली असल्यामुळे तिच्या छोट्याशा पायऱ्याने ती छोट्याशा बेडरूममध्ये ती गेली आणि तिच्या छोट्याशा कपाटामध्ये तिने ते छोटंसं हाड ठेवलं होतं. तिच्या छोटीशी जी झोपण्याची जी वेळ होती त्या छोट्याशा बेडवरती त्या छोट्याशा ती जी छोटी बाई होती, छोटीशी बाई ती तिच्या छोट्याशा बेडवरती तिचा छोटा जो झोपण्याचा वेळ होता त्या वेळेत ती झोपलेली आहे. आणि अचानक तिला आवाज येत आहे. कसा आवाज येत आहे, शी वॉज अवेक, ती उठली होती. अँड बाय अ टिनी टायनी व्हॉइस, आणि एका छोट्याशा आवाजाने जो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता. टिनी टायनी कबर्ड विच सेड, आणि तो काहीतरी बोलत होता. विच, तो कोण बोलत होता, तो कपाटातून तो आवाज, कपाटामधून तो आवाज येत होता आणि त्या आवाजातून ते बोलत आहे. काय आवाज येत आहे बघा, इथे शब्द दिला आहे गिव्ह मी माय बोन, म्हणजे काय, मला माझं हाडू दे किंवा मला माझी हड्डी दे. गिव्ह मी माय बोन, गिव्ह म्हणजे देणे, मी म्हणजे माझी, माय म्हणजे माझं, बोन म्हणजे माझं हाड मला दे. ते जे हाड आहे ते तिने कपाटात ठेवल्यामुळे तिला त्या कपाटातून आवाज येत आहे गिव्ह मी माय बोन, म्हणजे काय, मला माझं हाड दे, असं ते तिला सांगत आहे. बघा पुढे काय झालंय. अँड दिस टिनी टायनी वुमन वॉज, आणि ती छोटीशी बाई, अँड म्हणजे आणि, अँड दिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बिट फ्रायटर्ड, आणि मग आता ती अजूनच घाबरलेली होती. बिट फ्रायटर्ड म्हणजे काय, फ्रायटर्डचा अर्थ काय, घाबरणे.
मग आता तो बारीकसा आवाज आला होता, तो कसला आवाज होता, मग तिला तो आवाज क्लिअर ऐकायला होता. गिव्ह मी माय बोन, मला माझं हाड दे. अँड दिस टिनी टायनी वुमन, आणि ती छोटीशी बाई वॉज अ टिनी टायनी बिट फ्रायटन. त्या छोट्याशा आवाजाने ती काय झाली आहे मुलांनो, टिनी टायनी म्हणजे जी छोट्याशा आवाजाने ती थोडी घाबरलेली आहे. सो शी हाईड हर टिनी टायनी हेड, आणि ते तिने तिचं जे डोकं आहे ते लपवलेलं आहे. हाईडचा अर्थ काय, लपवणे आहे. बघा जो शब्द आहे लपवणे, काय आहे, लपवणे. हर टिनी टायनी हेड, हेडचा अर्थ डोके आहे, तुम्हाला माहितच आहे. अंडर द टिनी टायनी, अंडर द टिनी टायनी, तिने तिचं जे छोटंसं डोकं होतं, ते छोटंसं डोकं, जी छोटीशी बाई होती, त्या छोट्याशा बाईचं जे छोटंसं डोकं होतं ते तिने कुठे लपवलं आहे, तिच्या चादरीमध्ये तिने काय केलेलं आहे, लपवून घेतलेलं आहे. अंडर द टिनी टायनी, की तिने तिचं काय केलं आहे, डोकं लपवून घेतलेलं आहे. जो आवाज येत होता त्या आवाजाने ती घाबरली आहे, आणि ते तिने त्याच्यामुळे तिने काय केलं आहे, तिचं डोकं लपवून घेतलेलं. बघा इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे तो आवाज येत आहे. तो आवाज कपाटातून येत आहे आणि तो इथून बघा बघत आहे, आणि तिने काय केलं आहे, तिचं डोकं लपवून घेत. क्लोथ अँड वेंट टू स्लीप अगेन. बघा क्लोथ, कपड्याने तिचं जे छोटीशी जी बाई, छोट्याशा बेडवरती छोट्याशा बाईने तिचं छोटं जे डोकं होतं ते छोटंसं डोकं एका छोट्या कपड्यामध्ये लपवून घेतलंय. अँड वेंट टू स्लीप अगेन, आणि ती पुन्हा झोपायला गेली, ती पुन्हा झोपली. अगेन, अगेनचा अर्थ काय, पुन्हा. वेंट म्हणजे झोपून गेली आहे. मग आता पुन्हा काय होत आहे, तो आवाज येतोय का, आता आपण ते बघणार आहोत. की जसं तो बोलले, प्लीज गिव्ह मी माय बोन. अँड वेन शी हॅड बीन टू स्लीप अगेन, आणि ती पुन्हा झोपायला गेली, की ती पुन्हा तिला झोप लागून गेली. अगेन टिनी टायनी टाईम, तिच्या छोट्याशा वेळेमध्ये ती पुन्हा काय केली, झोपायला गेली. द टिनी टायनी व्हॉइस अगेन, आणि तो छोटासा आवाज पुन्हा आला. अगेनचा अर्थ पुन्हा, व्हॉइस म्हणजे आवाज. क्राय आउट फ्रॉम द टिनी टायनी, क्राय आउट म्हणजे तो पुन्हा आवाज उठला, की तो आवाज काय करत आहे, तिला पुन्हा ऐकायला येत आहे. पहिल्या वेळेस जेव्हा तिला आवाज आला तेव्हा ती थोडी घाबरली, परंतु तिने तिचं जे छोटीशी जी बाई होती, त्या छोट्याच्या बाईने छोटं जे डोकं होतं त्या छोट्याशा कपड्यामध्ये किंवा तिच्या त्या चादरीमध्ये तिने काय केलं, तिचं डोकं हे लपवून घेतलं आणि ती झोपून गेली. ही झाली पहिली वेळ. मग तेव्हा तिला आवाज आला होता की काय, गिव्ह मी माय बोन असा आवाज आला होता. मग ती थोडीशी घाबरली आणि तिने ती झोपून घेतलं. परत सांगितलं अँड वेन शी हॅड बीन टू स्लीप अगेन, जेव्हा ती पुन्हा झोपली गेली, छोट्याशा बाईच्या छोट्याशा वेळेत ती झोपली. द टिनी टायनी व्हॉइस, तो आवाज आहे तो पुन्हा तिला ऐकायला आला आहे. क्राय आउट फ्रॉम द टिनी टायनी, आणि तो पुन्हा तो आवाज तिला तिच्या कानावरती तो पडलेला आहे. त्या आवाज पडल्यामुळे ती पुन्हा काय केली आहे, ती उठत आहे. बघा अगेन क्राय आउट फ्रॉम द टिनी टायनी, आणि पुन्हा तो आवाज तिच्या कानावरती पडलेला आहे. की काय आहे, तुझा आवाज, तुला आवाज येत आहे, तो रडण्याचा आवाज येत आहे. आणि त्याच्यातून काय आवाज येत आहे, गिव्ह मी माय बोन. कसा आवाज येत आहे, गिव्ह मी माय बोन असा देखील तिथे आवाज येत आहे. कबर्ड टिनी टायनी लाउडर, जो कबड आहे त्या कबडमधून आवाज येत आहे. बघा, आणि जे छोटंसं जे कपाट होतं त्या छोट्याशा कपाटामधून हा आवाज येत होता. कबर्ड टिनी टायनी लाउडर, आणि तो कपाटामधून मोठ्याने आवाज येत होता. बघा अशा प्रकारे त्या कपाटातून कोणतरी डोकावत आहे, तो बघत आहे, पुन्हा बोलत आहे गिव्ह मी माय बोन, म्हणजे मला माझं हाड दे, असं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गिव्ह मी माय बोन, बघा इथे दिलेलं आहे. मग पुन्हा काय होत आहे, अँड दिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बिट मोर. बघा अँड दिस टाइम द टिनी टाइम, जी छोटीशी बाई आहे ती आता पुन्हा थोडी जास्त घाबरलेली आहे. बिट मोर म्हणजे अधिक जास्त ती काय केली आहे, फ्रायटन म्हणजे घाबरलेली आहे. बट शी पुट हर टिनी टायनी हेड, पुन्हा तिने काय केलं आहे, तिने तिचं जे डोकं आहे, हेड म्हणजे डोकं, आउट ऑफ हर टिनी टायनी क्लोथ, तिने ती छोटीशी बाई, त्या छोट्याशा बाईने तिचं छोटंसं डोकं तिच्या छोट्याशा ज्या कपड्यामध्ये पुन्हा तिने लपवून ठेवलेलं आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे की जो तिचा छोटासा बेड आहे, त्या छोट्याशा बेडवरती छोटीशी उमर, ते छोटासा बेड, आणि त्या छोट्याशा बेडमध्ये तिचं छोटंसं जे डोकं आहे ते डोकं छोट्याशा कपड्यामध्ये पुन्हा तिने लपवलेलं इथं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. बघा दिसतंय मुलांना तुम्हाला, बघा बट शी पुट हर टिनी टायनी हेड, म्हणजे तिचं छोटंसं डोकं आहे,
तिने ठेवलं आहे. पुट म्हणजे काय, ठेवणे आहे. पुढे हे डोकं कुठे ठेवलं आहे, आउट ऑफ हर टिनी टायनी क्लोथ. तिचे जे छोटेसे जे कपडे होते त्या कपड्यामध्ये तिने तिचं डोकं हे ठेवलेलं आपण याच्यामध्ये पाहू शकतो. बघा अशा प्रकारे ती काय केली, अजूनच ती घाबरलेली आहे. बिट मोर फ्रायटन म्हणजे काय, ती जरा अजून घाबरलेली आहे. अँड सेड इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, आणि तो टिनी टायनी आवाज काय करत आहे, पुन्हा मोठ्याने येत आहे. इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, आणि तो आवाज हा मोठ्याने येत आहे. टेक इट. आता तो पुन्हा पुन्हा तोच आवाज येत आहे. त्या आवाजामुळे ती थोडी अजून घाबरत आहे प्रत्येक वेळेस. आणि ती काय करत आहे, तिचं जे छोटंसं डोकं आहे ते छोटंसं डोकं छोट्याशा कपड्यामध्ये ती लपवून ठेवत आहे. पण यावेळेस आता ती बोलत आहे अँड सेड, आणि मग ती काय बोलत आहे, इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस. ती तिच्या छोट्याशा आवाजामध्ये ती काय बोलत आहे बघा इथे, अँड सेड इन हर, ती तिच्या लाऊडेस्ट अर्थ काय आहे, मोठ्याने. लाऊड आपण लाऊड स्पीकर म्हणजे काय, ज्याच्यातून आवाज मोठा येतो. स्पीकर म्हणजे बोलणे, लाऊड म्हणजे आवाज. जो मोठ्याने बोलण्याचा जो आवाज आहे त्याला आपण लाऊड स्पीकर बोलत आहोत की नाही मुलांना, त्याला मोठ्याने आपण बोलतो की लाऊड स्पीकर. मग अशा प्रकारे ती तिच्या जे टिनी टायनी व्हॉइसमध्ये, लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, ती तिच्या छोट्याशा आवाजाने मोठ्याने ती काय करत आहे, बोलत आहे. काय बोलत आहे बघा, सेड इन लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, टेक इट. टेक इट म्हणजे काय, घेऊन जा. तुझं जे काय आहे ते काय कर, घेऊन जा, असं ती सांगत आहे. टेक इटचा अर्थ घेऊन जा. तर अशा प्रकारे ती सांगत आहे टेक इट म्हणजे तू काय कर, हे घेऊन जा. तर सारखं वारंवार त्या कपाडामधून तो तिला आवाज येत आहे, प्लीज गिव्ह मी माय बोन, गिव्ह मी माय बोन, गिव्ह मी माय बोन. म्हणजे मला माझं हाड दे, मला माझं हाड दे, मला माझं हाड दे. ते हाड तिने कशासाठी घेतलं होतं, तिने तिच्या सूप बनवण्यासाठी, छोटंसं सूप बनवण्यासाठी तिने तिचं हाड घेतलं होतं. त्या हाडाचा ती उपयोग करणार होती, परंतु त्या कपाटात ठेवल्यामुळे त्या कपाटातून सारखा तो आवाज येत होता. तरी पण ती काय करत होती, तिचं छोटंसं डोकं तिच्या छोट्याशा कपड्यामध्ये ती लपवून ठेवत होती. आणि हा आवाज पुन्हा पुन्हा तिच्या कानावरती घुमत होता. आणि त्याच्यामुळे शेवटी ती तिसऱ्यांदा बोलते की ठीक आहे, मला काय नकोय, तुझं जे हाड नको आहे, टेक इट, तू काय कर, घेऊन जा. मग अशा प्रकारे ही एक जी कथा आहे, जी भीतीदायक आहे आणि जी मजेशीर आहे. मजेशीर कशी आहे की जेणेकरून त्या पूर्ण पाठामध्ये किंवा त्या पूर्ण कथेमध्ये जो शब्द आलेला आहे, काय आलेला आहे मुलांनो, टिनी टायनी. म्हणजे ते टिनी टायनी वुमन आहे, टिनी टायनी विलेज आहे, टिनी टायनी हाऊस आहे, टिनी टायनी यार्ड आहे, टिनी टायनी आपण बोलू शकतो ते सूप आहे, किंवा टिनी टायनी बोन आहे, टिनी टायनी जी तिची पॉकेट आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस हा जो शब्द आलेला आहे हा मजेशीर आहे. पण जेव्हा ती घरी जाते त्यावेळेस एक भीतीदायक वातावरण तिच्या घरामध्ये ते घडत असतं आणि ती त्याचा अनुभव घेत असते. आणि 3 वेळा तो शब्द आल्यामुळे की गिव्ह मी माय बोन, गिव्ह मी माय बोन, गिव्ह मी माय बोन. आणि त्यावेळेस मग ती तिच्या टिनी टायनी व्हॉइसमध्ये त्याला लाऊडनी बोलते. काय बोलते की टेक इट म्हणजे काय, तू तुझं जे आहे ते घेऊन जा. तर अशा प्रकारे आपलं जे मुलांना जे लेसन आहे ते लेसनचं जे नाव आहे टिनी टायनी, अगदी लहान सूक्ष्म, की ज्या गोष्टी टिनी टायनी म्हणजे ज्या छोट्याशा आहेत त्याला आपण बोलत आहोत. जसं बघा आपण अपोजिट वर्डमध्ये देखील बोलत आहोत ना, की एक अपोजिट वर्डमध्ये आपण काय बोलणार, स्मॉल, बिग, स्मॉल म्हणजे काय आहे, अपोजिट आहे. बिग आहे तर काय, स्मॉल आहे. जर आपण हत्ती घेतला तर हत्तीच्या खाली कोण आहे, जो मुंगी आहे. म्हणजे जेवढा हत्ती विशाल आहे तेवढी सगळ्यात छोटी कोण आहे, मुंगी आहे. बरोबर आहे. हत्तीला बघण्यासाठी आपल्याला सहज आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकतो, पण मुंगीला जर बघायचं असेल, तिचे पूर्ण जे हातपाय जर बघायचे असेल तर आपल्याला ते सहज दिसतील का, मुंगी चालताना दिसते, पण मुंगीला किती पाय असतात हे आपण सांगू शकतो का वरून बघून, तर नाही बघ. त्यासाठी आपल्याला त्याला एका विशिष्ट प्रकारच्या दुर्बिणीतून बघणं देखील गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपली ही जी स्टोरी आहे इथे पूर्णपणे ही कव्हर झालेली आहे. आता या पाठाच्या माध्यमातून आलेले जे कठीण शब्द आहे ते देखील आपण आता बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघ आता याच्यात कठीण जे शब्द आहे वर्ड मिनिंग दिलेले आहेत, ते वर्ड मिनिंग कोणकोणते आहेत ते देखील आपण या पाठामधून पाहणार आहोत. बघा इथे दिले आहे चर्च यार्ड. चर्च म्हणजे काय आहे हे तुम्हाला कळालं आहे मुलांनो, की जिथे ख्रिश्चन लोक आहेत जे काय करतात, चर्चमध्ये त्यांची प्रार्थना आराधना करण्यासाठी, त्यांच्या देवाची उपकार स्तुती करण्यासाठी त्या चर्चमध्ये जातात. आणि त्या चर्चमध्ये जे मोठं चर्च असतं त्या चर्चच्या समोर एक मोठी जागा असते, जी मोकळी जागा असते, ते काय आहे त्याला आपण बोलणार यार्ड बोलणार आहोत. यार्ड म्हणजे अंगण आहे. मग चर्चच्या समोरची जी अंगण आहे, चर्च समोरील अंगणला काय बोलणार, चर्च यार्ड आहे. अँड इनक्लोज एरिया अराउंड अ चर्च
वेअर पीपल आर बर्ड, की जिथे लोकांना पुरलं जातं, की जे चर्चच्या समोरची जी मोकळी जागा असते तिथे त्यांना पुरलं जातं. अँड इनक्लोज एरिया अराउंड अ चर्च, की चर्चच्या समोरची जागा आहे वेअर पीपल, जिथे लोकांना काय केलं जातं, पुरलं जातं. बर्डचा अर्थ काय आहे, पुरणे आहे. बघा इथे दुसरा जो शब्द आहे ग्रेवे आहे. ग्रेवे अ प्लेस वेअर अ पर्सन इज बर्ड, जिथे लोकांना काय केलं जातं, पुरलं जातं. म्हणजे ते काय आहे, थडग आहे. ग्रेवेचा अर्थ काय आहे, थडग आहे. अ प्लेस वेअर अ पर्सन, पर्सन मिनिंग काय आहे, व्यक्ती आहे. बघा इज बर्ड, की ज्या व्यक्तीला तिथे पुरलं जातं, ज्याला आपण मराठीत बोलतो थडगे बोलतो, हे काय आहे, थडगे आहे. की बघा ही जसं आपण काही लोकांना जाळण्यात येतं तर काही लोकांना पुरण्यात येतं. मग ज्या लोकांना पुरलं जातं तर त्या ठिकाणी ते त्याचं काय बनतं, त्याचं थडगं बनतं. मग त्याला काय बोलणार, ग्रेवे बोलणार. म्हणजेच अ प्लेस, प्लेस म्हणजे जागा आहे. वेअर म्हणजे जिथे पर्सन, जिथे लोकांना पुरलं जातं त्या ठिकाणा काय बोलले जातं, ग्रेवे बोलले जातं. तर सपर, सपर म्हणजे लास्ट मील ऑफ द डे, की लास्ट मील ऑफ द डे म्हणजे तिचं जे शेवटचं जे जेवण आहे किंवा ते तितक्या वेळचं तिला पुरेसे आहे त्यालाच काय बोलणार, सुपर बोलणार आहोत. काय बोलणार आहोत, सुपर बोलणार आहोत. की ते तिचं जे लास्ट टाइम, लास्ट मीलचा अर्थ काय आहे, जेवण आहे. ऑफ द डे, तिच्या जे जेवण आहे म्हणजे ते जेवण कधीचं आहे, लास्ट मील ऑफ द डे. म्हणजे आपण रात्रीचं जे जेवण करतो त्याला काय बोलतो, डिनर. म्हणजे दिवसभराचं जे जेवण आपलं कधी थांबतं, रात्री जेव्हा डिनर करतो तेव्हा आपलं जेवण हे थांबत असतं. म्हणून लास्ट मील ऑफ द डे याला आपण काय बोलणार आहोत, लास्ट मील ऑफ द डे. म्हणजेच काय आहे, सुपर आहे. कळालं मुलांनो. चला, तर आपले हे झाले वर्ड मिनिंग. मी तुम्हाला या पाठाच्या माध्यमातून जे शब्द देखील कठीण आले होते त्या कठीण शब्दाचा देखील अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तसेच मला या पाठाच्या व्यतिरिक्त जे पाठाच्याच माध्यमातून अजून जे एक्स्ट्रा जे शब्द आहेत ते देखील तुम्हाला याचं मिनिंग मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तर चला, तर आपण समरीकडे वळणार आहोत. आपण समरी पाहणार आहोत. तर बघा आता इथे समरी आहे. समरी म्हणजे याचा सारांश आहे. ज्या कथेचा काय सारांश सांगत आहे, की जो मुलांना आपला टिनी टायनी हा जो शब्द आहे, या कथा कशी आहे, ही पारंपरिक जुनी कथा आहे की जी प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येक ठिकाणी ही कथा सांगितली जाते. या कथेमध्ये जो टिनी टायनी हा जो शब्द आहे, प्रत्येक एक वाक्यानंतर हा तो शब्द रिपीटेड झाला आहे. 2दा-3दा हा शब्द रिपीटेड झाला आहे. त्याच्यामुळे या कथेमध्ये सांगत असताना देखील आपल्याला एक प्रकारची जी मजा वाटत आहे. त्याचप्रमाणे जे ती बोन जेव्हा घरी घेऊन येते तेव्हा ती घरी आल्यानंतर एक हॉरर गोष्ट देखील तिच्या बाबतीत घडते. एक भीतीदायक गोष्ट ठरते की जो तिला सारखं सारखं सांगत आहे, जो बोन आहे ते सांगत आहे की गिव्ह मी माय बोन, म्हणजे मला माझं हाड दे. तसं जेव्हा ती सगळं सांगत असताना तेव्हा काय होत आहे मुलांना, ती एका तिच्या टिनी व्हॉइसमध्ये, तिच्या छोट्याशा आवाजात एखादी मोठी हिंमत धरून ती मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करते. टेक इट, म्हणजे तू घेऊन जा, असं ती सांगण्याचा देखील प्रयत्न करत आहे. चला आपण पाहूया मुलांना त्याच्यामध्ये ते काय सांगत आहे, आपण समजून घेणार आहोत. स्टोरीज ऑफ ओल्ड वुमन, ही जी कथा आहे, आर कॉमन इन ट्रॅडिशनल टेल्स ऑफ मेनी रिजन. ही जी कथा आहे किंवा ही जी गोष्ट आहे, जी म्हाताराबाईची, ही अनेकदा ती सांगितली जाते इन ट्रॅडिशनल. म्हणजे ही काय, पारंपरिक जी कथा आहे किंवा स्टोरी आहे ही सांगितली जाते. जी स्टोरी ऑफ टेनी टायनी वुमन टेक यू टू द वर्ल्ड ऑफ अ फॅन्टॅस्टी वेअर आर ऑर्डिनरी. ही जी कथा आहे, जी टिनी टायनी जी कथा आहे, टिनी टायनी वुमन म्हणजे काय, छोट्याशा बाईची जी कथा आहे, टेक यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टॅस्टी, ही एक मनोरंजनात्मक जी कथा आहे. वेअर आर ऑर्डिनरी, एक सामान्य कथा आहे. थिंक ऑल्सो ॲपियर मिस्टेरियस, म्हणजे काय आहे की त्याच्याबरोबर ती कशी आहे, मिस्टेरियस आहे. म्हणजे आपण बोलू शकतो त्याला ती गुप्त आहे, की त्याच्यामध्ये पुढे काय होणार आहे याचा आपल्याला क्युरिओसिटी किंवा आपल्याला त्याचा उत्साह वाटत असतो. द वर्ड टिनी टायनी इज रिपीटेड ॲट लास्ट 2-3 टाइम्स इन ईच सेंटेन्स, की प्रत्येक जे 2 ते 3 सेंटेन्स नंतर, वाक्यानंतर टिनी टायनी हा जो शब्द आहे तो परत कसा झालेला आहे, रिपीटेड झाला आहे. कसा झाला आहे, रिपीट झाला आहे. द व्हॉइस फ्रॉम द कबर्ड, बघा ही सेंटेन्स, द व्हॉइस फ्रॉम द कबर्ड, जे त्या कबाडमधून जो आवाज येत आहे, गिव्ह मी माय बोन, मला माझं हाड दे. क्रिएट मिस्ट्री, ही काय करत आहे, एक रहस्य निर्माण करत आहे. हाऊएव्हर, तथापि, ॲट द एंड टिनी टायनी वुमन गॅदर ऑर करेज, की शेवटच्या क्षणाला ती काय करते, सगळी शक्ती एकवटते. अँड शाउट इन द लाऊडेस्ट पॉसिबल व्हॉइस, तिला जेवढा शक्य असेल तितक्या मोठ्या आवाजामध्ये ती काय बोलत आहे, टेक इट, तू काय कर, घेऊन जा. टेक इट म्हणजे काय, घेणे आहे, की हे तू काय कर, हे घे.
म्हणजे ती जो सारखा जो आवाज येतो त्या आवाजातून तिला काय बोलत आहे, तू काय कर, घेऊन जा. तर अशा प्रकारे बघा ही जी म्हाताऱ्या बाईची जी स्टोरी आहे ही अनेक गोष्टीमध्ये, अनेक भाषेमध्ये, अनेक ही पारंपरिक म्हणू शकतो की पारंपरिक गोष्ट आहे. ही काय आहे सांगितली जाते अनेक भागामध्ये, अनेक विभागामध्ये, अनेक प्रदेशामध्ये आपापल्या पद्धतीने ही गोष्ट तिथे रंगून सांगितली जाते की या कथेमध्ये म्हणजे जी म्हातारी बाईची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा असतात मुलांनो, त्याच्यामध्ये फन पण आहे, त्याच्यामध्ये हॉरर पण आहे, भीती पण आहे, त्याच्यामध्ये रहस्य पण आहे, त्याच्यामध्ये मज्जा पण आहे आणि अशा बऱ्याच ज्या स्टोऱ्या आहेत की ज्या लहान मुलांसाठी विशेषतः त्याच्यावर ते आधारित असतात, लहान मुलांना त्या गोष्टी सांगितल्या जातात. तर मुलांनो आपण जी स्टोरी आहे टिनी टायनी या स्टोरीमधून ही सांगितली गेलेली आहे की कशा प्रकारे ती छोटीशी जरी बाई असली, त्या छोटीशी बाई ती जो छोटासा आवाज येत होता आणि टेक माय गिव्ह मी माय बोन ज्या प्रकारे जी बोलत होतं, तर ती त्यावेळेस ती घाबरून न जाणार तिने एका मोठ्या शक्तीनुसार तिच्या स्ट्रेंथनुसार तिने मोठ्याने बोलण्याचा जो आवाज करून ती बोलली आहे टेक इट, म्हणजे तू काय कर, घेऊन जा. तर अशा प्रकारे आपण देखील वेळोप्रसंगी आपल्याला काय करायचं आहे, आपली सर्व शक्ती एक उठून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्या गोष्टीचा सामना करायचा आहे. तर अशा प्रकारे जी आपली जी कथा आहे मुलांना, ही पूर्ण जी स्टोरी आहे ही स्टोरी पूर्ण काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. एक जो पाठ आहे हा आपला मी इथे तुम्हाला पूर्णपणे सांगितलेला आहे. चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून देखील मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मुलांना या पाठात आलेले जे कठीण शब्द आहेत, जे हार्ड वर्ड आहे ते देखील मी तुम्हाला या पाठाच्या माध्यमातून समजून सांगितलेलं आहे, ते देखील तुम्ही बघितलेले आहे. त्याचप्रमाणे या कथेमध्ये असलेला जे इंट्रोडक्शन आहे, जो परिचय आहे तो कशा प्रकारे आहे ते देखील सांगितलं. त्याच्यावर जे समरी आहे की त्या कथेचा जो सारांश आहे की कशा प्रकारे ही जी कथा आहे ही कथा ही कशी कथा आहे ती सर्व गोष्टीमध्ये, सर्व भागामध्ये, विभागामध्ये ट्रॅडिशनल ही पारंपरिक जी आहे मुलांना कथा ही सगळ्या भागामध्ये देखील सांगितली जाते आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी लहान मुलांना ह्या गोष्टी विशेष करून आवडत असतात. तर या कथेमधून जे आपण पाहिलं एक प्रकारची जी मज्जा पण आहे, एक प्रकारचं जो आपण म्हणू शकतो एक भीतीचं जे वातावरण आहे ते कशा प्रकारचे इथे निर्माण झालेलं आहे आणि ती स्टोरी ऐकत असताना आपल्याला क्युरिओसिटी वाढत आहे की आता पुढे काय होणार आहे, की पुढे कोणती गोष्ट घडणार आहे आणि कोणती हालचाल होणार आहे, या गोष्टीकडे आपलं काय आहे विशेष इथे लक्ष असणार आहे. तर अशा प्रकारे या कथेच्या माध्यमातून मुलांना आपण देखील ही जी स्टोरी आहे ही स्टोरीतून आपण कशा प्रकारे साहस राहिलं पाहिजे हे देखील आपण शिकत आहोत. तर अशा प्रकारे आपला हा जो लेसन आहे ते कंप्लीट झालेला आहे. आता या पाठाच्या माध्यमातून आपण मुलांना पाहणार आहोत ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आता आपण बघण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत.